ब्रिज कोर्स स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश टेम्पलेट नंबर 25. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयाच्या सेतू अभ्यासक्रमाची 25 नंबरची कृतीपत्रिका पाहणार आहोत. लर्निंग आउटकम्स. अंडरस्टँड क्वेश्चन्स, रिक्वेस्ट, कमांड्स इन गेम्स अँड स्पोर्ट्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. अध्ययन निष्पत्ती आहे प्रश्न, विनंत्या, खेळ आणि क्रीडांमधील आदेश समजून घेणे आणि त्याप्रमाणे कृती करणे. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. फर्स्ट, लिसन केअरफुली ऑल द इन्स्ट्रक्शन. सर्व सूचना काळजीपूर्वक ऐका. सेकंड, ट्राय टू अंडरस्टँड इट अँड हाऊ टू यूज इट इन फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन. औपचारिक आणि अनौपचारिक परिस्थितीत या सूचनांचा वापर कसा करायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पार्टिसिपेट इन रोल प्लेइंग ॲक्टिव्हिटीज. भूमिका निभावण्याच्या कृतींमध्ये सहभाग घ्या. लर्निंग ॲक्टिव्हिटीज. कमांड्स फॉर असेंब्ली. परिपाठासाठीचे आदेश. शाळेत परिपाठ घेताना शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आदेश देतात. प्लीज पे अटेन्शन. कृपया लक्ष द्या. ऑल द स्टुडंट्स कम आउट फ्रॉम युअर क्लास फॉर द असेंब्ली. सर्व विद्यार्थ्यांनी परिपाठासाठी आपापल्या वर्गाच्या बाहेर यावे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं 11 आदेश म्हणजे कमांड्स दिलेले आहेत, ते आपण वाचूया. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स स्ट्रिक्टली. सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. गो टू द असेंब्ली ग्राउंड इन अ क्यू. परिपाठाच्या मैदानावर रांगेत जा. लाईन अप शॉर्टेस्ट टू टॉलेस्ट. उंचीप्रमाणे रांगा करा. स्टँड अप स्ट्रेट अँड स्टँड इन क्यू. सरळ आणि रांगेत उभे राहा. डू नॉट क्रॉस द लाईन. रेषा ओलांडू नका. नो मुवमेंट्स ॲट ऑल. अजिबात हालचाल करू नका. लेट कमर्स विल मेक द सेपरेट लाईन. उशिरा येणारे वेगळी लाईन करतील. जॉईन युअर हँड्स, क्लोज युअर आईज. हात जोडा, डोळे बंद करा. प्रेयर स्टार्ट्स. प्रार्थना सुरू करा. गो बॅक टू युअर क्लास. परत आपापल्या वर्गात जा. कीप सायलेंट अँड कीप डिसिप्लिन. शांतता राखा आणि शिस्त पाळा. अशा पद्धतीने आपल्याला शाळेत परिपाठाच्या वेळेस सूचना दिल्या जातात. या सूचना समजून घ्या. बी. नाव ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वेअर विल यू लिसन टू धिस अनाउन्समेंट. तुम्हाला या घोषणा कोठे ऐकायला मिळतील? तर याचं उत्तर आहे इन द स्कूल. सेकंड क्वेश्चन. गेस हू इज गिविंग धिस अनाउन्समेंट. ह्या घोषणा कोण देतं याचा अंदाज लावा. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट टाईप ऑफ एक्झिबिशन इज इन आर्ट गॅलरी. आर्ट गॅलरीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रदर्शन आहे? क्वेश्चन नंबर 4. विच स्टँडर्ड डिव्हिजन स्टुडंट हॅज बीन अलाउड टुडे. कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांना आज परवानगी देण्यात आलेली आहे? परवानगी म्हणजे परिपाठ घेण्याची. क्वेश्चन नंबर 5. हॅव दे गिवन सम इन्स्ट्रक्शन्स. 5वा प्रश्न आहे, त्यांनी काही सूचना दिल्या आहेत का? क्वेश्चन नंबर 6. डू यू लाईक टू फॉलो इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला सूचनांचे अनुसरण करायला आवडते का? क्वेश्चन नंबर 7 आहे,
डू यू लाईक टू व्हिजिट आर्ट एक्झिबिशन? तुम्हाला कला प्रदर्शनाला भेट द्यायला आवडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः द्यायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये काय दिलेले आहे ते आपण पाहूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली. राईट इफ इट इज कमांड और रिक्वेस्ट. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. तो आदेश आहे की विनंती ते लिहा. कॅन यू हेल्प मी? हा आदेश आहे की विनंती? तर ही विनंती आहे म्हणजे रिक्वेस्ट आहे. डोंट मेक सो मच नॉईज. खूप आवाज करू नका. हा आदेश म्हणजे कमांड्स आहे. लुक ॲट दॅट शिप. ते जहाज पहा. हे सुद्धा कमांड आहे. प्लीज डोंट टेल एनीवन. ही रिक्वेस्ट आहे. कुड यू शो मी दॅट बुक? तू मला ते पुस्तक दाखवू शकतो का? ही सुद्धा रिक्वेस्ट आहे. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि कृती करा. पहिली कृती आहे जम्प अप अँड डाऊन. वर खाली उड्या मारा. क्लॅप युअर हँड्स. टाळ्या वाजवा. रेज युअर हँड्स. हात वर करा. स्टॅम्प युअर फीट. आपले पाय मुद्रित करा. टच युअर नोज. नाकाला स्पर्श करा. वेव युअर हँड. तुमचे हात हलवा. टच युअर टोज. तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. टच युअर हेड. तुमच्या डोक्याला स्पर्श करा. टर्न अराउंड. स्वतःभोवती वळा. स्टँड ऑन वन फीट. एका पायावर उभे राहा. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी अँड रेनफोर्समेंटमध्ये काय दिले बघू. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे विस्तार क्रियाकलाप. पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणजे समांतर क्रियाकलाप आणि रेनफोर्समेंट म्हणजे मजबूतीकरण. कंप्लीट द फॉलोइंग कमांड. खाली दिलेले आदेश पूर्ण करा. पहिल्या आदेशात पहिला शब्द एच पासून सुरू होणारा आहे. चित्रात पाहून तुम्ही हा आदेश पूर्ण करू शकता. दुसऱ्या चित्रात मुलांचा गट केलेला आहे आणि आदेशाची सुरुवात मेकपासून झालेली आहे. पुढे कोणता शब्द आहे ते तुम्ही टाकून आदेश पूर्ण करा. पुढच्या चित्रात मुलगी खिडकी उघडत आहे आणि ओपन या शब्दापासून कमांड्सची सुरुवात आहे. तर तुम्ही हे चित्र पाहून या कमांड्स खूप इझिली पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने टेम्पलेट नंबर 25 आपण सोडवू शकतो.